नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. कल्पनाचं वरवर डोकं दाबून प्रिया लगेच घाईघाईने फोन आला म्हणून बाहेर पडते. मात्र सायलीला प्रश्न पडतो की इतके घाईघाई ही बाहेर कुठाकडे गेली असेल बरं, कारण जाताना तिचं ATM कार्डसुद्धा खाली पडलेलं असतं. आता सायली काहीतरी कारण काढून तिच्या पाठीमागे जाते. इकडे अर्जुन चैतन्याला जेव्हा प्रियाचं सत्य सांगतो तेव्हा मात्र त्याला विश्वासच बसत नाही. असं स्वतःची आयडेंटिटी लपवून दुसऱ्याची आयडेंटिटी चोरून कसं कोणी कुणाच्या घरामध्ये राहू शकतं? मला तर विश्वासच बसत नाही आहे. म्हणजे ती सगळ्यांची फसवणूक करते आहे. त्यालाही खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि त्याच्यावर अर्जुनचा चांगलाच पारा चढलेला असतो. प्रिया वरचेवर खोटं बोलत चालली आहे. तिचा ब्लड ग्रुप रविराज आणि प्रतिमाशी मिळत नाही आहे, हे सुद्धा तो त्याला सांगतो. आता मात्र दोघेही खूपच आश्चर्यचकित झालेले असतात आणि प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर आणण्यासाठी अर्जुन आणि सायली काय धडपड करतायत हे सुद्धा त्याला कळालेलं असतं. आता इकडे प्रिया सदा आणि मैना लोखंडे यांच्या घरी झालेली असते. आता सायली तिचा पाठलाग करत असते, पण तेवढ्यातूनही ती फोन करून अर्जुनला सांगते की मी प्रियाच्या पाठीमागे चाललेली आहे. अर्जुन तिला म्हणतो की तू लाईव्ह लोकेशन पाठव मला. तेव्हा सायली म्हणते नाही, त्याची काही गरज नाही आहे. तशीच काही वेळ पडली तर मी तुम्हाला सांगेल, आणि ती पुढचं काही बोलायच्या आधीच फोन कट करते. आता प्रिया ज्या ठिकाणी उतरते तिथे सदा आणि मैना लोखंडेचं घर असतं. त्यामुळे सायलीला तर खूपच मोठा धक्का बसतो. ही इथे कशाला आली असेल? आता प्रिया आतमध्ये येते आणि दोघेही तिला पाहून खूप खुश होतात. प्रिया म्हणते, तुम्हाला माझी आठवण फक्त कशासाठी येते हे मला चांगलंच माहिती आहे. आता मैना आणि सदा दोघेही त्यांचा मूळ स्वभाव सोडायला काही तयार नसतात. तू काही चहा पाणी घेऊन आली असशीलच ना गं, आणि असं ते वरवर तिच्याशी बोलू लागतात. सायली खिडकीच्या फटीतून सगळं काही पाहत असते. तिला प्रश्न पडलेला असतो की नेमकी या दोघांकडे हिचं काय काम होतं. तेव्हा प्रिया तिच्या पर्समधून पैशांची गड्डी काढते आणि मैना तिच्या हातामध्ये ठेवते. सायलीला हे पाहून खूपच धक्का बसतो. ही प्रिया यांना पैसे का देते, हाही प्रश्न तिला पडतो. आता प्रिया म्हणते की तुम्ही आता मला वारंवार कॉल करायचा नाही हां, एकदा तुमचं काम झालं आहे. आता सायली घाईघाईने अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला सांगते की तुम्हाला माहिती आहे का ही प्रिया कुठे आली? मैना आणि सदा लोखंडे यांच्या घरी आली ती, आणि तुम्हाला माहिती आहे का तिने त्या दोघांनाही पैसे दिले. खूप जास्त पैसे होते ते, जवळजवळ 20,000 तरी पैसे असतीलच ते. आता अर्जुनला खूप मोठा शॉक लागतो. अरे, ती इकडे कशाला गेली आणि तिने एवढे पैसे कशाला दिले असतील? आता मात्र सायलीकडेही त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. अर्जुन तिला सांगत असतो की तू कुठे आहेस आत्ता? तू असेल तिथे मी लगेच तिथे येतो. सायली त्याला नका येऊ असंच सांगते. आता प्रिया तिचं काम करून निघून जाते. तेव्हा सायली गुपचूप साईडला उभी राहिलेली असते. आता इकडे सदा म्हणतो की पटकनी दरवाजा लावून घेतो, म्हणजे या पैशावरती कोणाची नजर नको पडायला. तितक्यात सायली दरवाजा उघडते. सायलीला समोर पाहून सदाचं तर बोबडीच बंद होते. मैनावती घाईघाईने हातातील पैशांची गड्डी लपवते. आता इकडे पूर्णाजी विमलला आवाज देत असतात, पण प्रिया तिथं येते. पूर्णाजी म्हणते, बरं झालं तू आलीस, तुलाच आता कॉफी करायला सांगते. असंही तू बनवशीलच ना माझ्यासाठी कॉफी? आता प्रिया विचार करते की हे सगळेच जण माझ्या जाळ्यामध्ये अडकायला लागलेत हळूहळू. सगळे माझ्याशी व्यवस्थित वागतायत आणि तीसुद्धा मग वरवर नाटकी वागू लागते. आता पूर्णाजी तिला कॉफी बनवायला सांगतात. खरं तर तिला हे काही करायचं नसतं, पण आता पर्याय नसतो. आता पूर्णाजी तिला कॉफी कशी बनवायची हे व्यवस्थित सांगत असतात. म्हणजे तिच्या पद्धतीने इन्स्टंट कॉफी ती बनवायला लागते. मात्र पूर्णाजी तिला म्हणतात की नाही, मला फिल्टर कॉफी हवी आहे. आणि बळच प्रिया पूर्णाजीच्या म्हणण्याप्रमाणे कॉफी करू लागते मनामधून. आता ही नको तितक्यात पूर्णाजीला शिव्याही देत असते. आता इकडे घाबरलेले सदा आणि मैनावती सायलीला पाहून खूपच घरपडतात. आणि हे पुरी, तुझं आता इथं काय काम आहे? तू आता तुझ्या घरातून आम्हाला हाकलून दिलं ना, आम्ही काय बोललो का? आलो ना इकडे राहायला. तेव्हा सायली म्हणते, ते झालंच हो, पण आत्ता इथं माझी जाऊ प्रिया सुभेदार इथे आली होती. ती कशासाठी आली होती ते जरा कळेल का मला?
आता दोघांनाही प्रश्न पडतो की सायलीला नेमकी उत्तर काय द्यायचं. आता इकडे अर्जुनला भेटायला क्लायंट आलेले असतात. ते अर्जुनशी बोलत असतात, मात्र अर्जुनचं कशामध्ये लक्षच नसतं, कारण सायलीने त्याचा फोन कट केलेला असतो आणि त्यानंतर ती फोनसुद्धा रिसीव करत नसते. त्यामुळे अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो. तो क्लायंट म्हणतो, तुम्हीसुद्धा केसची स्टडी कराल ना माझ्या? तेव्हा अर्जुन वरवरच त्याच्याशी बोलतो आणि मग चैतन्य लगेच परिस्थिती सावरून घेतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो, एकतर ही प्रियाच्या पाठीमागे गेली आहे, तिकडे महिना सदा काय करतील काही नियम नाही. मग असं असताना मी टेन्शन घेऊ नको का? एकतर ती माझा फोनसुद्धा उचलत नाही आहे. आता पुन्हा अर्जुन सायलीला कॉल करतो आणि सायली तो फोन कट करते. सायली सदा आणि महिन्याला धमकावते की हे बघा, आत्ताच मला माझ्या यांचा फोन आला आहे आणि सांगू का मी त्यांना हे सगळं? कारण त्यांना तर माहिती आहे. मग ते लगेच तिथं येतील आणि एकटे येणार नाहीत, त्यांच्यासोबत पोलीस येतील आणि मग तुम्ही त्यांनाच उत्तर द्या. पोलिसांचं नाव घेतल्यानंतर मैना आणि सदा चांगलेच घाबरतात. मैनावती खोटं सांगू लागते की आम्हाला ती कर्ज द्यायला आली होती, आम्ही तिच्याकडून उसने पैसे घेतले ना त्याच्यामुळे. आता सायलीला काही या गोष्टीवरती विश्वास बसत नाही, मात्र दोघेही रेटून खोटं बोलतात. सायली म्हणते, पण तुमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता का? कारण तुम्ही तिच्याकडे कशाला पैसे मागायला येतात? कारण तुम्ही जेव्हा आमच्या घरी राहत होतात तेव्हा प्रिया तुमच्याशी कसं वागत होती हे सगळं आम्ही पाहिलं आहे. तेव्हा मैना म्हणते की इथे सगळ्यांकडून आम्ही पैसे उधारीवर घेतले आहेत, आता कोणी पैसे द्यायला तयार नाही, पण ती भली पोरगी आम्हाला भेटली आणि मग तिने आम्हाला मदत केली. आता अर्जुन सायलीला कॉल करतो आणि सायली त्याला सांगते की मी ऑफिसला येऊनच बोलते आणि ती लगेच फोन ठेवून देते. आता इकडे मैनावती सारखा प्रियाला कॉल करत असते आणि पूर्णाजी तिला कॉफी बनवायला सांगत असतात. आता नेमकी फोन रिसीव करावा की कॉफी करावी, एकदाच तिचा सगळा गोंधळ उडालेला असतो. शेवटी पूर्णाजी म्हणतात, घे बाई तो फोन घे, कारण त्याशिवाय तुझं कशामध्येच लक्ष लागणार नाही. आता प्रिया जेव्हा फोन रिसीव करते तेव्हा मैना सांगते की तुमची ती सायली इथे येऊन गेली. आता प्रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातातून कॉफीचं सगळं भांडं खाली पडतं. पूर्णाजी म्हणतात, बघ तुला म्हटलं होतं ना, एका वेळी एकच काम कर. आता प्रिया चांगलीच घाबरलेली असते आणि वरवर ती सगळं सारवासारव करायचा प्रयत्न करते. तिला घाईघाईने मैनाला फोन करायचा असतो, मात्र पूर्णाजी म्हणतात, कुठे चालली आहेस? अजिबात कुठे जाऊ नकोस. हे बघ, आता माझी कॉफी पिऊन झाली की सगळे भांडे आणि कप हा घासून ठेव, कारण नंतर खूप भांडे साठतात गं. आता नाईलाज होतो आणि तिला तिथंच बसावं लागतं, जोपर्यंत पूर्णाजीची कॉफी संपत नाही तोपर्यंत. आता इकडे साक्षी महिपतच्या घरातून लपतछपत बाहेर पडत असते. कॅश तर मी आता घेतली आहे, पण काय वेळ आली आहे माझ्यावरती, स्वतःच्याच घरामधून लपून छपून पैसे घ्यावे लागत आहेत. आता ती बाहेर पडत असताना नेमकी एक व्यक्ती तिला पाहतो आणि तोच व्यक्ती अगोदर अर्जुन आणि चैतन्याला भेटलेला असतो. तुम्हाला काही या बंगल्याच्या बाहेर संशयास्पद आढळलं तर लगेच कॉल करा, असं अर्जुन आणि चैतन्याने त्याला सांगितलेलं असतं आणि त्याप्रमाणे तो लगेच चैतन्याला कॉल करतो. पण त्यावेळेस नेमकी सायली तिथं बसलेली असते आणि सायली सांगते की नेमकी प्रियाचा आणि त्या मैना सदाचा काय संबंध असेल. सगळी घडलेली गोष्ट सगळी ती अर्जुन आणि चैतन्याला सांगते. चैतन्यालाही प्रश्न पडतो की नेमकी तिचा काय संबंध असेल आणि एवढे पैसे तिने का बरं दिले असतील. कदाचित ती कशामध्ये अडकली असेल का? अर्जुन म्हणतो, असंही असू शकतं, किंवा तिला काहीतरी लपवून ठेवायचं असेल, किंवा या सगळ्याशी तिचा थेट संबंध असेल. आता नेमकी चैतन्य त्या व्यक्तीचा फोन रिसीव करतो आणि तो सांगतो की महिपतच्या घराबाहेर तुम्ही मला काही आढळलं तर सांगायला सांगितलं होतं. आत्ताच मी एका व्यक्तीला तिथं पाहिलं आहे, लपून छपून कोणीतरी बाहेर पडलं, पण ती व्यक्ती बाई होती का माणूस होता हे काही मला समजलं नाही. तेव्हा चैतन्य आश्चर्यानेच म्हणतो, काय? बरं ठीक आहे, तुम्हाला इथून पुढे अजून काही आढळलं तर नक्की सांगा. आणि तो घाईघाईने अर्जुनला सगळं काही सांगू लागतो आणि क्षणभर विसरतो की सायली समोर आहे. अर्जुन लगेच त्याला खुणावतो आणि मग चैतन्य लगेच शब्द फिरवतो. सायलीला प्रश्न पडतो की तुम्ही महिपतच्या घराबाहेर का पहारा लावलाय? म्हणजे तुम्ही त्याच्या बंगल्याची का बरं तपासणी करताय? काही आहे का असं की जे मला माहीत नाही? तेव्हा अर्जुन खूपच गडबडतो आणि नेहमीसारखी खोटीनाटी कारणं देऊ लागतो.
सायली रागातच उठते आणि मी इथून निघून जाते, कारण असंही तुम्हाला माझ्याशी काही खरं सांगायचंच नाही आहे, तर मग मी कशाला इथे थांबू, तुम्हाला लपवाछपवीच करायची आहे ना. आणि मग ती रागातच तिथून निघून जाते. सायली तिथून निघून गेल्यानंतर अर्जुन चैतन्यालाच ओरडतो, तुला काही कळतं का रे? कशाला तिच्यासमोर विषय घेतलास? तिला जर कळालं असतं की साक्षी जिवंत आहे आणि आपण तिच्या पाठलाग करतोय तर काय झालं असतं? तेव्हा अर्जुनला चैतन्य म्हणतो, अरे तू लक्षात ठेव, सायली वहिनीला जर कळलं ना की तू तिच्याशी खोटं बोललायस तर आठवते ना तुला आश्रम केसच्या बाबतीमध्ये काय झालं होतं? त्यामुळे अर्जुन आत्ताच सावध हो आणि तिला सगळं काही ते खरं काही सांगून टाक. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.